21 जून 2022च्या पहाटे सुरत, तिथून पुढे गुवाहाटी आणि इथूनच कायदेशीर लढाई सुरू झाली। 4 वर्ष झाली आहेत तरी आजही शिवसेना कोणाचीही कायदेशीर लढाई चालूच आहे। जवळपास 150 पेक्षा अधिक तारखा आणि सुनावण्या आजवर झालेल्या आहेत। सुरुवातीचा टप्पा हा बंडखोरी आणि अपात्रतेचा होता। नंतरचा टप्पा प्रकरण घटनापीठाकडे वर्ग करून झाला। 11 मे 2023 ला कोर्टाने ऐतिहासिक निकाल देत अपात्रतेचा निकाल विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला। जानेवारी 2024 ला नार्वेकरांनी अपात्रतेवर निकाल दिला। अध्यक्षांच्या निकालाविरोधात ठाकरे पुन्हा कोर्टात गेले। त्यानंतर आता अंतिम सुनावणीच्या दिशेने शिवसेना कोणाची हा कायदेशीर वाद जाऊ लागलाय। खरं तर पहिल्या टप्प्यात बंड यशस्वी करून शिंदे जिंकले। दुसऱ्या टप्प्यात बंडखोरी आणि अपात्रतेवर शिवसेना आमची असा क्लेम करून शिंदे जिंकले। तिसऱ्या टप्प्यात घटनापीठाकडनं सगळ्या गोष्टी अमान्य झाल्या तरी सुद्धा ठाकरेंनी राजीनामा दिल्याचा शिंदेंना फायदा झाला आणि शिंदे जिंकले। चौथ्या टप्प्यात प्रकरण अध्यक्षांकडे गेलं। इथे भाजप गेम करेल असं बोललं जात होतं, पण निवडणूक आयोगाचा संदर्भ देत नार्वेकरांनी शिंदेंच्या बाजूने कौल दिला। पुढे लोकसभा झाली, ठाकरे वरचढ ठरले। विधानसभा झाली, शिंदे वरचढ ठरले। शिंदे संपणार अशा चर्चा दरवेळी झाल्या आणि दरवेळी शिंदे निसटले। आता मात्र ही लढाई अंतिम टप्प्यात आली आहे। यावेळी कोर्ट जो काही निर्णय देईल तो मान्य करण्याशिवाय ठाकरेंकडे पर्याय नसणार आहे। साहजिकच दरवेळी प्रमाणे शिंदे निसटतात की यावेळी शिंदेंचा करेक्ट कार्यक्रम होतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। तरी सुद्धा आता जो काही युक्तिवाद चालू आहे तो पाहता, सध्याचं जे नरेटिव्ह उभा होतंय ते पाहता, किमान नरेटिव्हच्या पातीवर शिंदेंचा करेक्ट कार्यक्रम होताना दिसतोय। नेमकं कसं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू। शिंदेंचा करेक्ट कार्यक्रम होतोय असं म्हणण्याचं पहिलं कारण दिसतं ते म्हणजे कपिल सिब्बल यांचा कोर्टातला युक्तिवाद। आतापर्यंत पार पडलेल्या सगळ्या सुनावण्यांमध्ये दोन्हींकडनं युक्तिवाद झाले, सुनावण्या झाल्या आणि आधी बोललो त्याप्रमाणे निकाल प्रत्येक ठिकाणी शिंदेंच्या बाजूने लागत गेला। पण आता मात्र कपिल सिब्बल हे गेल्या काही सुनावण्यांमध्ये अक्षरशः शिंदे गटावर आणि निवडणूक आयोगावर तुटून पडलेले आहेत। एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या मान्यतेपासून ते एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्री पदापर्यंत प्रत्येक गोष्टीवर कपिल सिब्बल यांनी बोट ठेवले। त्यातल्या त्यात निवडणूक आयोगाने शिंदे गटाला कशा प्रकारे अपर हँड दिलेला आहे त्याचे पुरावेच घेऊन कपिल सिब्बल न्यायालयात आल्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या गटाची खरी गोची झाली आहे। आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सुनावणी दरम्यान न्यायाधीशांनी सुद्धा 2 ते 3 वेळा कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादाचं आणि त्यांच्या मांडणीचं कौतुक केल्यानं कोर्टाचे सेंटिमेंट्स ठाकरेंच्या बाजूने आहेत अशी चर्चा होताना दिसतीये। खरं तर अध्यक्षांनी अपात्रता आणि निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह देत शिंदेंच्या बाजूने निकाल हा दिलेला असताना आता कोर्टात झालेल्या सुनावणीनं शिंदे गटाविषयी पुन्हा एकदा लोकांमध्ये संभ्रम निर्माण व्हायला सुरुवात झाली आहे। 2024च्या निवडणुकीत जरी शिंदेंनी 50 पेक्षा जास्त आमदार निवडून आणत कमबॅक केलं असलं तरी शिंदेंनी ठाकरेंना फसवल्याच्या भावनेला जागा करण्यात कपिल सिब्बल यशस्वी ठरताना दिसतात। विशेष म्हणजे कपिल सिब्बल आपली बाजू मांडताना शिंदेंसोबत निवडणूक आयोगाला सुद्धा आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करतायत। निवडणूक आयोगानं कशा प्रकारे भेदभाव केलेला आहे हे वस्तुनिष्ठ पुरावे देऊन सांगताना दिसतायत आणि हीच गोष्ट माध्यमांमधनं लोकांपर्यंत पोहोचतीये। साहजिकच आजवर मुख्यमंत्री असताना शिंदेंनी केलेली विकास कामं असतील किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये केलेली कामगिरी असेल, या गोष्टी मागे पडून त्यांनी शिवसेना चोरली आहे हाच आरोप आज मोठा होताना दिसतोय। अर्थात कपिल सिब्बल यांचा प्रतिवाद शिंदेंचे वकील करणार असले तरी नरेटिव्हच्या पॉलिटिक्समध्ये पहिला लीड घेणं महत्त्वाचं असतं आणि इथंच कपिल सिब्बल तुटून पडल्यानं आणि प्रतिवाद हा नंतर होणार असल्यानं त्याचा इम्पॅक्ट पडेपर्यंत सिब्बल मैदान मारताना दिसतात। पर्यायानं नरेटिव्हच्या पातळीवर सिब्बलांच्या आर्ग्युमेंटचा मोठा फटका एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाला बसताना दिसतोय। एकनाथ शिंदेंचा करेक्ट कार्यक्रम होतोय असं म्हणण्याचं दुसरं कारण दिसतं ते म्हणजे शिंदेंचं उपयोगिता मूल्य। भाजपसाठी शिंदेंचं उपयोगिता मूल्य हे मोठं राहिलेलं आहे। म्हणजे हिंदुत्वाच्या फॅक्टरवर शिंदेंच्या बंडाचा आधार हा भाजपला झालाय। सेनेचं पारंपरिक मतदान आपल्याकडे खेचून घेण्यात शिंदे यशस्वी ठरले। शिंदे हे बोलणारे नाहीत तर काम करणारे नेते आहेत। एखादी गोष्ट ते मनावर घेतात आणि तडीस घेऊन जातात, त्यासाठी ग्राउंडवर्क करण्याची त्यांची तयारी असते। अर्थात शिंदेंच्या या गोष्टीच केंद्राला भावल्यानं शिंदे केंद्राचे फेवरेट झाले। पण असं असलं तरी सीजेपीच्या आंदोलनात शिंदे अलिप्त झाल्याचं दिसून आलं। केंद्रामध्ये भाजप, विशेषतः शिंदे हे भाजपमधल्या ज्या नेत्यांवर सर्वस्वी अवलंबून आहेत ते अमित शहा टार्गेट होत असताना एकनाथ शिंदेंचे खासदार ना ग्राउंडवर आक्रमक दिसून आले ना संसदेमध्ये। मुंबईमध्ये जेनझींचं आंदोलन ठाकरेंनी ताब्यात घेतलं।
इथे शिंदे किती कंट्रोल करू शकतात आणि अमित शहांच्या मदतीला किती जातात हे दिसून येणं गरजेचं होतं, पण तसं काही झालं नाही. या उलट एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांनी थेट अभिजित दिपके यांची भेटच घेतली. महायुतीतले मंत्री, शिंदेच्या मर्जीतले नेते असणारे शिरसाट थेट दिपकेंच्या भेटीला जाणं म्हणजे एक प्रकारे अभिजित दिपकेंच्या लढ्याला व्हॅलिडेशन देण्याची शिंदेची कृती होती. एकतर जेनझीच्या आंदोलनात भाजप, अमित शहा यांना एकटं सोडण्याची भूमिका आणि त्यातही थेट आपल्याच मंत्र्यांना दिपकेंची भेट घेणं हे शिंदेंना बॅकफुटवर घेऊन जाणारं ठरलं. शिक्षण खात्याशी संबंधित जेनझींचं आंदोलन होतं. शिक्षण खातं एका अर्थी संघाशी संबंधित, पर्यायानं इथे संघाचा फॅक्टर देखील ऍक्टिव्ह होता आणि अशा वेळी दलित राजकारणातनं शिरसाटांनी घेतलेली भूमिका, दिपकेंना दिलेलं व्हॅलिडेशन शिंदेसाठी संघाच्या फॅक्टरवर देखील डॅमेज करणारं ठरलं. इलेक्ट्रॉल पॉलिटिक्समध्ये शिंदे जरी वरचढ असले तरी लॉंग टर्म वैचारिक लढाईत शिंदे तितकेच पूरक ठरतील का याचा फेरविचार संघ आणि भाजप करेल असं जेनझींच्या आंदोलनातल्या त्यांच्या भूमिकेकडे पाहून दिसतं. एकनाथ शिंदेंचा नरेटिव्हच्या पातळीवर करेक्ट कार्यक्रम होतोय असं म्हणण्याचं तिसरं कारण दिसतं ते म्हणजे मुख्यमंत्री पदाचं नरेटिव्ह. एकनाथ शिंदे यांनी बंड केलं, हे बंड सत्तेतनं सत्तेत जाणारं होतं. महाविकास आघाडीमध्ये शिंदेसोबतचे नेते, स्वतः शिंदे सुद्धा मंत्री होते, सत्तेत होते, तरी सुद्धा ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी सोडून, ठाकरेंना सोडून भाजप सोबत गेले. पर्यायानं स्वार्थापेक्षा वैचारिक भूमिकेसाठी केलेलं बंड हे लोकांना पटवून देण्यात शिंदे वरचढ ठरत गेले. पण बंडानंतर शिंदे मुख्यमंत्री झाले, राज्यात विधानसभा निवडणूक झाली, निकाल लागला, त्यानंतर सुद्धा शिंदे पहिल्या क्रमांकाची खुर्ची सोडायला तयार झाले नाहीत. त्यानंतर मात्र शिंदेंचा सगळा लढा हा वैचारिक आणि पक्षहित यासाठी नाहीये, तर फक्त आणि फक्त मुख्यमंत्री पदाची खुर्ची मिळवण्यासाठी चालू आहे हे दिसू लागलं. राजकारणात प्लेसमेंट महत्वाची असते आणि प्रत्येक नेता तेच करत असतो, पण त्याच प्लेसमेंटसाठी वाटेल ते करणारे नेते म्हणून निर्माण होणारी प्रतिमा लोकहिताची राहत नाही, तर ती स्वकेंद्रित राजकारणाची होते. एकनाथ शिंदेंचं नेमकं असंच झाल्याचं दिसतं. बच्चू कडूंपासून अनेक नेते थेट मुख्यमंत्री पदाची भाषा करतात, फडणवीसांना दिल्लीत जाण्याचं सुचवतात, तेव्हा या गोष्टी एकनाथ शिंदेंच्या मर्जीशिवाय चाललेल्या आहेत असं म्हणणं धाडसाचं ठरू शकतं. याच मुख्यमंत्री पदाच्या महत्वाकांक्षेचा एक फॅक्टर म्हणजे मराठा राजकारण आणि जरांगे पाटलांचं आंदोलन. ज्यावेळी फडणवीस दिल्लीला जातील अशी आवई उठते, तेव्हा तेव्हा जरांगे पाटील आक्रमक होताना दिसतात. गतवेळच्या जरांगे पाटलांच्या मुंबई दौऱ्यात शिंदेंनी दरेगाव गाठून फडणवीसांना एकट्याने किल्ला लढण्यास भाग पाडलं होतं. फडणवीसांनी सुद्धा हे आंदोलन हाताळलं. जरांगे पाटील गुलाल लावून माघारी फिरले. त्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर पुन्हा मुख्यमंत्री पदाच्या चर्चा सुरू झाल्या आणि जरांगे पाटलांच्या रडारवर पुन्हा फडणवीस आले. मराठा राजकारण आक्रमक झालं तर मराठा सीएम म्हणून शिंदेंचा पर्याय समोर येऊ शकतो असं नेहमीच बोललं जातं आणि मग यातूनच जरांगे पाटलांच्या आडून स्कोअर सेटल होत असल्याचं देखील सांगितलं जातं. आता यातल्या किती गोष्टी खऱ्या आणि किती गोष्टी खोट्या हा नंतरचा विषय. मात्र एक फॅक्टर इथं मोठा होताना दिसतो, तो म्हणजे एकनाथ शिंदे यांना फक्त आणि फक्त सीएम पदाच्या खुर्चीची चिंता आहे. या पलीकडे नरेटिव्हच्या पातळीवर शिंदेंचा पक्ष वाटचाल करताना दिसत नाही. हिंदुत्वाचं राजकारण, बहुजन हिंदुत्वाची लाईन, मराठी माणूस असं कोणताच नवा जुना कृती कार्यक्रम शिंदेंच्या शिवसेनेनं समोर आणलेला नाहीये. ज्या काही बातम्या होतात त्या फक्त मुख्यमंत्री पदाच्या चर्चांच्या आणि हीच गोष्ट शिंदेंचा कार्यक्रम करण्यासाठी पुरेशी ठरताना दिसून येते. थोडक्यात सिब्बलांपासून ते जरांगे फॅक्टर आणि जेनझी पासून ते संघ फॅक्टर, प्रत्येक ठिकाणी एकनाथ शिंदे नरेटिव्हच्या राजकारणात बॅकफुटला जाताना दिसतात आणि त्यांचा करेक्ट कार्यक्रम होताना दिसतोय. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी बोलबिडूला सबस्क्राईब करा.